नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फॉर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 9 मे 2024 या दिवसाचे काही महत्त्वपूर्ण चालू घडामोडीचे प्रश्न हे सोडून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व परीक्षांसाठी फार महत्त्वपूर्ण असे ठरणार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, कोणत्या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने जगातील पहिली AI कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रवक्ता सादर केले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। खाली आपल्याला 4 पर्याय हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते पर्याय 2 युक्रेन। तर मित्रांनो, युक्रेन देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने जगातील पहिले AI कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रवक्ता सादर केले आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे, युक्रेनने सादर केलेल्या जगातील पहिल्या AI प्रवक्त्याचे नाव हे खालीलपैकी काय आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 4 व्हिक्टोरिया शी। तर मित्रांनो, युक्रेनने सादर केलेल्या जगातील पहिल्या AI प्रवक्त्याचे नाव हे व्हिक्टोरिया शी आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3, कोणत्या देशातील कंपन्यांनी जगातील पहिले हायस्पीड 6G वायरलेस डिव्हाइस तयार केले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 3 जपान। तर मित्रांनो, जपान देशातील कंपन्यांनी जगातील पहिले हायस्पीड 6G वायरलेस डिव्हाइस तयार केले आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4, पुढील वर्षी होणाऱ्या कुमार जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशाला मिळाले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 2 भारत। तर मित्रांनो, पुढील वर्षी होणाऱ्या कुमार जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचे यजमानपद हे भारत या देशाला मिळाले आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5, देशाच्या नौदल उपप्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 3 कृष्णा स्वामीनाथन। तर मित्रांनो, नौदल उपप्रमुखपदी कृष्णा स्वामीनाथन यांची नियुक्ती करण्यात आली आहे। प्रश्न क्रमांक 6 आहे, कोणत्या राज्यातील फुरसतगंज रेल्वे स्टेशनचे नाव बदलून हे तपेश्वर नाथधाम करण्यात आले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 2 उत्तर प्रदेश। तर मित्रांनो, उत्तर प्रदेश राज्यातील फुरसतगंज रेल्वे स्टेशनचे नाव बदलून हे तपेश्वर नाथधाम करण्यात आले आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 7, भारताची चीन देशातून होणारी आयात किती अब्ज डॉलरवर पोहोचली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 101। तर मित्रांनो, भारताची चीन देशातून होणारे आयात ही 101 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 8, मागील 5 वर्षाच्या काळात चीनसोबतची भारताची व्यापार तूट किती अब्ज डॉलरवर पोहोचली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 4 387। तर मित्रांनो, मागील 5 वर्षाच्या काळात चीनसोबत भारताची व्यापार तूट ही 387 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 9, गेल्या 15 वर्षात भारताची चीनमधून औद्योगिक वस्तू आयात 21% वरून किती टक्केवर पोहोचली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 2 30%। तर मित्रांनो, गेल्या 15 वर्षात भारताची चीनमधून औद्योगिक वस्तू आयात ही 21% वरून 30%वर पोहोचली आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 10, भारताच्या एकूण आयातीत चीन देशाचा वाटा हा किती टक्के आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 4 15। तर मित्रांनो, भारताच्या एकूण आयातीत चीन देशाचा वाटा हा 15% एवढा आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 11, भारताची औद्योगिक उत्पादनाची एकूण आयात ही किती अब्ज डॉलरवर आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 337। तर मित्रांनो, भारताची औद्योगिक उत्पादनाची एकूण आयात ही 337 अब्ज डॉलर आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 12, UPI सारखी प्रणाली विकसित करण्यासाठी NPCIने कोणत्या देशाच्या बँकेसोबत करार केला आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 4 नामिबिया। तर मित्रांनो, UPI सारखी प्रणाली विकसित करण्यासाठी NPCIने
नामिबिया या देशाच्या बँकेसोबत करार केला आहे। प्रश्न क्रमांक 13 आहे, देशातील निर्मिती क्षेत्राचा PMI निर्देशांक एप्रिल महिन्यात किती गुणावर पोहोचला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, 58.8। तर मित्रांनो देशातील निर्मिती क्षेत्राचा PMI निर्देशांक हा एप्रिल महिन्यात 58.8 गुणावर पोहोचला आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, भारताचा बुद्धिबळपटू डी गुगेश जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत कितव्या स्थानावर पोहोचला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, 6। तर मित्रांनो डी गुगेश जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत 6व्या स्थानावर पोहोचला आहे। प्रश्न क्रमांक 15 आहे, जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत कोणता खेळाडू हा प्रथम क्रमांकावर आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे, तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, मॅग्नस कार्लसन। तर मित्रांनो जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत मॅग्नस कार्लसन हा खेळाडू प्रथम क्रमांकावर आहे। तर मित्रांनो आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या। तर मित्रांनो चला पुढच्या नवीन व्हिडिओसोबत भेटूयात।